महोदय, गेल्या अनेक वर्षापासून लातूरच्या विभागीय आयुक्तालयाचा विषय हा पेंडिंग आहे. 1985 पासूनचा अध्यक्ष महोदय हा विषय आहे. छोट्या छोट्या कामासाठी लोकप्रतिनिधींना, रेशन दुकानदारांना, सगळ्यांनाच संभाजीनगरला जावं लागतं 300-300-350 किलोमीटर. यामुळे अध्यक्ष महोदय, माननीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी अशी घोषणा केली होती लातूरला विभागीय आयुक्तालयाची, आणि त्यानिमित्तानं त्यांनी जेव्हा जेव्हा मंत्री होते त्या काळामध्ये विभागीय कार्यालय लातूरला आणली. आज 25 पेक्षा जास्त विभागीय कार्यालय हे लातूरमध्ये आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्याय बघितला आणि गुणवत्ता बघितली तर लातूरच या निमित्तानं दुसरं विभागीय आयुक्तालय होण्यास पात्र आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला असणार आहे की नंतर विलासरावनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी व्हावी, आणि नंतर माननीय अशोकरावजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पुन्हा नांदेडची घोषणा केली, आणि नांदेड लातूरच्या वादामध्ये अध्यक्ष महोदय विभागीय आयुक्तालय पेंडिंग आहे. लातूरची जनता आज आम्ही आशेनं आपल्याकडे पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी आणि आजचे माननीय देवेंद्रजींनी या विषयामध्ये स्टे दिला आणि विभागीय आयुक्त माननीय उमाकांत दांगट त्यावेळेसचे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, एक सदस्यीय. त्या समितीचा अहवाल शासनाकडे आहे. त्या समितीचा अहवाल आपण स्वीकारावा, आणि या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहे त्यांनी लातूरलाच न्याय दिलेला आहे. तो विभागीय आयुक्तालयाचा अहवाल जो आहे तो स्वीकारावा आणि लातूरला न्याय द्यावा. लातूरची जनता अतिशय आशेनं या सरकारकडे पाहते. हा लातूरच्या दृष्टीनं अस्मितेचा विषय, संवेदनेचा विषय. या निमित्तानं आपल्याकडे मी मागणी करतो की लवकरात लवकर हा विषय लातूरला विभागीय आयुक्तालय देऊन हा विषय संपवावा आणि लातूरला न्याय द्यावा. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री अनिल मांगळूकर. अध्यक्ष महोदय,